पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापना सप्ताह दिनांक 25 जून ते 6 जुलै 2025 व आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावर्षीची थीम सहकार सर्वांसाठी चांगले भविष्य घडवतात अशी आहे। या संकल्पनेला अनुसरून हा कार्यक्रम झाला। गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालय येथे विविध विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात आले होते। यामध्ये गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ, महालक्ष्मी पशुखाद्य, आयुर्वेदिक उपचार व उत्पादने, महिला डेअरी, सहकारी नेतृत्व व विकास कक्ष, स्लरी उत्पादने आदींचा समावेश होता। स्टॉलचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था निळकंठकरे आणि सहाय्यक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे यांच्या हस्ते झाले। जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांचे सचिव, महिला स्वयंसेविका, गोकुळचे अधिकारी, कर्मचारी तसेच सहकार विभागातील मान्यवरांनी या स्टॉल्सना भेट दिली। यावेळी बोलताना जिल्हा उपनिबंधक निळकंठकरे म्हणाले की गोकुळ ही केवळ दुग्ध संस्था नाही तर सहकार क्षेत्रातील एक आदर्श मंदिर आहे। संस्थेचे दर्जेदार सेवा, आर्थिक पारदर्शकता आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सहकार मूल्यांची सातत्याने जपणूक केली आहे। दरम्यान दिनांक 5 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात सहकार ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। ध्वजारोहण संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी मनोगत व्यक्त करताना संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, गोकुळ ही संस्था केवळ दुग्ध संकलनापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील सहकाराची प्रेरणा आहे। या उपक्रमांमुळे सहकाराची मूल्ये अधिक दृढ होण्यास हातभार लागला आहे। या सप्ताहांतर्गत सहकार या विषयावर डॉक्टर MP पाटील यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यानही आयोजित करण्यात आले। प्रदर्शनात गोकुळच्या महिला विकास व बचत गट तसेच गोकुळच्या दुग्ध उत्पादनांच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला। महिला गटाच्या स्टॉलवर सुमारे 35,000 तर गोकुळच्या दूध उत्पादनांच्या स्टॉलवर 15,000 अशी एकूण 50,000 रुपयांची उलाढाल झाली। हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनासोबतच गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांप्रती ग्राहकांचा विश्वास अधोरेखित करणारा ठरला। संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी गोकुळचे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, हितचिंतक यांना आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था निळकंठकरे, सहाय्यक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे, सहाय्यक निबंधक चंद्रकांत निंबाळकर, सहाय्यक निबंधक युसुफ शेख, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, जिल्हा महिला नेतृत्व विकास अधिकारी इंद्रमयी सातवेकर, डॉक्टर VD पाटील, डॉक्टर विजय मगरे, हनुमंत पाटील, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक संस्थांचे सचिव व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर। फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।